Okay, fine. So yeah, I've started with recording. Hmm. सो बाकीचे तुमचे मित्र मैत्रिणी आता जॉईन होते तोपर्यंत मी थांबलो होतो. बरं, कालचा जो टॉपिक होता, एनी वन ऑफ यू, मयुरी, हर्षदा, देन आय कॅन सी ज्ञानेश्वरी आज नवीन आहे, श्रावणी, शिवराज, साक्षी. कालचे न्यूमेरिकलचे आन्सर नाही मिळालं मला, मी होमवर्कसाठी पाठवलेलं. तृप्ती, तू नाही पाठवलं, मनीषाने नाही पाठवलं, मयुरी. आणि व्हॉट आय सी की बरेचसे जण तुम्ही सेशन जॉईन करतायत पण शेवटपर्यंत तुम्ही जॉईन नसतात. नेटवर्क वगैरे इश्यू असेल तर मेक शुअर दॅट आपल्याला चांगलं इंटरनेट कनेक्शन असेल. ज्या ठिकाणी इंटरनेटचं रेंज येते, कनेक्शन येतं, ते प्रेफर करा. अँड माय सजेशन वुड बी की आता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घरी फोन, म्हणजे विद्यार्थ्यांना पर्सनल मोबाईल नाही आहे, यू आर डिपेंडेंट ऑन युअर पॅरेंट्स मोबाईल फोन. सो आय वुड रिक्वेस्ट, इन्स्टेड ऑफ बाईंग ए न्यू मोबाईल फोन फॉर युअर सेल्फ, आय वुड रिक्वेस्ट यू टू बाय ए टॅबलेट. टॅबलेट म्हणजे ज्याची स्क्रीन मोठी असते, एज्युकेशनल पर्पजसाठी जो वापरला जातो. आणि सी 11वीचं वर्ष, 12वीचं वर्ष त्या टॅबलेटवरनं तुम्ही इंटरनेटला जॉईन करू शकता आणि तुम्ही सेशन्स पण जॉईन करू शकतात. सो दॅट विल बी माय सजेशन. आणि 10 ते 12 हजार रुपये त्यांना एकदम बेस्ट टॅबलेट मिळतो, मोठी स्क्रीन मस्तपैकी, अभ्यासासाठी तुम्हाला वापरता येईल, ऑनलाईन सेशन्स पाहण्यासाठी, काही सर्च करायचं असेल त्याच्यावरच, तुम्हाला काही नोट्स लिहायच्या असतील, आपले पाटीवर जसं लिहितो आपण, वहीवर लिहितो, त्या पद्धतीने लिहिता येईल. आणि आणखी एक की तुम्हाला असं वाटेल अरे मग 10-12 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण मोबाईल फोनच घेऊयात, मोबाईलचंही काम होईल आणि आपल्याला सेशनचंही काम होईल. तर मी आता एक पर्सनल तुम्हाला ॲडवाईस देतो बच्चा पार्टी की प्लीज डोंट बाय मोबाईल फोन, दॅट इज कम्प्लीट डिस्ट्रॅक्शन फॉर यू गाईज. इंस्टाग्राम पाहताल, मग तुम्ही यूट्यूब पाहताल, फेसबुक पाहताल, गरज नाही रे ती आत्ताची. हे 2 वर्ष फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा, नंतर इंजिनिअरिंगला जा, गाडी घ्या, आयफोन घ्या, पोरी फिरवा, काय जे करायचं ते करा, पार्ट्या करा मित्रांबरोबर. पण हां, आत्ता नाही, असं नाही. आता हे 2 वर्ष खूप तुमचे महत्त्वाचे, तुमच्या आयुष्यातले, मुलं असू देत किंवा मुली असू देत, या सेशनमध्ये मी ओपनली सांगतोय. तर आत्ता प्रामाणिकपणे कष्ट करा, अभ्यास करा. अभ्यास म्हणजे काय, जे दिले ना ते फक्त प्रामाणिकपणे वेळच्या वेळी करा, कारण वेळेत करण्याला पण व्हॅल्यू आहे. सो आय वुड सजेस्ट ते करावं तुम्ही. आणि तुम्ही टॅबलेटसाठी जावं. जर 2 वर्ष आता हे टॅबलेटचा यूज झाला तर तुमची बहीण भाऊ असतीलच खाली तुमच्या मागे, तर त्यांच्यासाठी पण परत ते युजफुल राहील. असं नाही की तुम्ही ते कम्प्लिटली तुमच्यासाठी डेड इन्व्हेस्टमेंट आहे. किंवा उद्या तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, मेडिकल फील्डला जाल, तर तिथं पण इझिली तुम्ही तो टॅबलेट वापरू शकाल. ओके, सो दॅट विल बी माय ॲडवाईस. instead of if you are dependent on your parents mobile phone for this online video session streaming. आणि ठीक आहे, ती इन्व्हेस्टमेंट आज ना उद्या करायचीच आहे, बट स्क्रीन मोठी दिसेल तेवढं डोळ्यांना त्रासही कमी होतो. तर मग काल जे कन्व्हर्जन फॅक्टर झालं तर ते काय आलं होतं मला सांगाल का? त्याचा आन्सर काढलं का कुणी? हॅलो, Am I audible? मला तुमचा आवाज का नाही येत आहे? तुमच्या एंडचा स्पीकरचा आवाज कमी का आपल्या? हां, Am I audible? साक्षी, शिवराज, श्रावणी. सर ते कालचं समजलंच नाही. शिवराज म्हणतोय कालचं समजलं नाही. बर, शिवराज शेवटपर्यंत होतो तू सेशनला? बर, मग तू जर आज थांबलास तर मी आज एंड ऑफ द सेशनला तुझा जो डाऊट आहे, जे समजलं नाही ते मी क्लिअर करेल. पण आज मी आता परत तो टॉपिक रिपीट करणार नाही आहे. तर मला असं वाटतं एकदा तू शिवराज त्या व्हिडिओ थ्रू जावं. मी कालचा जो व्हिडिओ आहे कालच्या सेशनचा तो मी अपलोड केलेला आहे. आज तू तो पाहावा पूर्णपणे आणि मग उद्या तो परत डाऊट घेऊन यावा. काय म्हणतात मंडळी लोक? बाकीच्यांना काय वाटतंय? प्रथमेश, प्रेम, साक्षी.
मग आपला तो तर फायदा आहे आता ऑनलाईनचा, की अरे काल झालेलं समजलं नाहीये पण कालचं सेशन तर सगळं रेकॉर्ड केलंय वाघ सरांनी, मग ते पाहणं जास्त चांगलं राहील की डायरेक्ट मग 1-to-1 परत शिकवणं चांगलं राहील. आणि त्यातनं नाही समजलं तर मग नक्की विचारा. अँड आय कॅन गॅरंटी दॅट यू विल कम टू नो अबाउट द कन्सेप्ट विच आय हॅव एक्सप्लेन येस्टरडे. चालेल शिवराज? हॅलो शिवराज, चालेल का? हां, काल काल आहे ना ॲक्च्युली मला आपली विद्यार्थिनी आहे श्रावणी सुपेकर, तर श्रावणीने तिच्या कॉलेजमध्ये पण यूट्यूबचे आपले व्हिडिओ दाखवण्यासाठी मला लिंक पाठवायला सांगितली होती. तर मी कालचं पाठवलं आहे बघा, कन्वर्जन फॅक्टर युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. सो मी तीच फॉरवर्ड करतो आपल्या ग्रुपवर. आपलं काल जे इंटरॅक्टिव्ह सेशन झालंय तेच सेशन मी इथं ऑनलाईन बॅचचं पाठवतोय. बच्चा पार्टी, हे बघा, कन्वर्जन फॅक्टर युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. सर्वांना ऑनलाईन बॅचवरती लिंक मिळेल, त्या लिंकवर जा आणि प्लीज तेवढं व्हिडिओ वॉच करा. जर नाही समजलं तर डेफिनेटली यू कॅन कम टू मी, बट आय कॅन गॅरंटी यू दॅट हार्डली ते काय 30-40 मिनटाचं जे सेशन आहे ते तुम्ही पाहावं, प्रामाणिकपणे पाहावं, लिहून काढावं. कारण मला काय होतंय, एखाद दुसरा विद्यार्थी नवीन येत आहे आणि मग त्यांच्यासाठी नवीन टॉपिक घ्यावा लागतोय. हां, सेम चॅप्टर सुरू आहे आपला डायमेन्शनल ॲनालिसिस, सॉरी युनिट्स अँड मेजरमेंट, पण कन्सेप्ट रोज मला नवीन घ्यावा लागतोय असं. ओके, सो मग कॉलेजमध्ये झालंय का सुरू तुमच्या युनिट अँड डायमेन्शन सुरू झालंय का सर्वांच्या? फिजिक्सचा चॅप्टर, फिजिक्सचा नाही सर, अजून सुरू नाही आलं. मग काय फिजिक्समध्ये काय सुरू झालंय, कोणी सांगेल मला तुमच्या कॉलेजमध्ये काय सुरू झालंय? सर सुरू झालंय फर्स्ट चॅप्टर सुरू झालाय. ओके, फर्स्ट चॅप्टर सुरू झालाय. ऑलमोस्ट एव्हरीवेअर आय विल फाइंड की फर्स्ट चॅप्टर सुरू झालाय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण जरी नसेल झाला तर आपण त्या रिलेटेड गोष्टी शिकू शकतो. बरं, मग आता काल आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचं एक ॲप्लिकेशन बघितलं होतं. ते ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं होतं. तेवढा व्हिडिओ मी टाकलेला आहे कन्वर्जन फॅक्टरचा. सो प्लीज तेवढा तुम्ही व्हिडिओ बघावा, ही माझी तुम्हाला लोकांना विनंती आहे. आणि व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील. बरं, आता आज आणखी एक आपल्याला शिकायचं आहे की एखादं इक्वेशन जे असतं ते इक्वेशनला वेगवेगळ्या डायमेन्शनल फॉर्ममध्ये जर लिहिलं तर कसं होईल. तर आता थोडासा पार्ट परत एकदा रिपीट होईल. कालच्या व्हिडिओमध्ये पण तोच पार्ट मी घेतला आहे, पण जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी पण ते फायद्याचं आहे. तर जगात ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. कुठल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे? कॅन एनीवन टेल मी विच आर दोज फंडामेंटल क्वांटिटीज? तर पहिली आहे मास, हां. दुसरी आहे, सांगेल मला कुणी? लेंथ. यस, व्हेरी गुड. तिसरी आहे टाइम. सो 5च मिनिटात आपण रिव्हिजन करू. हां, परत टेम्परेचर. व्हेरी गुड. थर्मोडायनामिक टेम्परेचर. यस. इलेक्ट्रिक करंट, अमाउंट Yes, very good. Electric current, then amount of substance. Yeah, okay. Fine. You can mute yourself. Everyone, please mute yourself. हां, आणि लाईट इंटेन्सिटी ज्याला म्हणतो आपण. तर ह्या गोष्टी आता मी याच्यापूर्वी पण शिकवल्या. दोज वर न्यू कमर्स, फर्स्ट टाइम जे जॉईन करताय त्यांच्यासाठी सांगतो. तर ह्या फंडामेंटल क्वांटिटीज का, तर यांना मेजर करण्यासाठी कुठलाच फॉर्म्युला नाही, ते डायरेक्ट मेजर होतात. मग यांचं SI युनिट काय वापरायचं आणि यांचं सिम्बॉल काय वापरायचं, कारण डायमेन्शन म्हणजे आपल्याला सगळं हेच वापरायचं आहे. सो मासचं युनिट आहे तुमचं kg. SI युनिट मास कशात मेजर करतात? लेंथला मेजर करतात, मीटरमध्ये टाईमला मेजर करतात, सेकंडमध्ये टेम्परेचरला मेजर करतात, केल्विनमध्ये इलेक्ट्रिक करंटला, ॲम्पियरमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्सला मेजर करतात, मोलमध्ये आणि लाईट इंटेन्सिटीला मेजर करतात कॅन्डेलामध्ये. ठीक आहे. सो सिम्बॉल, प्रत्येकाचा सिम्बॉल बघा आता. तर काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ती गोष्ट घ्यायची. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये माससाठी वापरतात कॅपिटल M आणि त्याच्या डोक्यावर वापरतात M1. एकच मिनिट, मी इथं बाहेर मुलं आहे ना आमचे, कल्ला करता येते.
ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. तर आपल्या ऑफलाईन बॅचच्या स्टुडंटची बॅच संपते, पण त्यानंतर त्या अभ्यासाला इथं बसतात. मुलं वरती आले होते टेरेसवर. आपल्या टेरेसवर मी इथून ऑनलाईन सेशन घेतोय. ओके, सो माससाठी सिम्बॉल कॅपिटल असा स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. आपलं नॉर्मल कर्ली ब्रॅकेट नाही टाकायचा किंवा ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट नाही टाकायचा, राउंड ब्रैकेट. सो स्क्वायर ब्रैकेट, पण ओपनिंग स्क्वायर क्लोजिंग स्क्वायर. सो मास, उसके बाद क्या लेंथ L1, उसके बाद क्या T1 टाइम, उसके बाद टेम्परेचर के लिए यूज किया जाता है केल्विन. सो डोक्यावर 1 लिहितोय हा मी, डोक्यावर आहे म्हणजे पॉवर टर्म मध्ये लिहिलेलं आहे. नाही लिहिला तरी चालतो, पण मी लिहित असतो. इलेक्ट्रिक करंटसाठी वापरतात एम्पियर किंवा काही बुकमध्ये वापरतात आय. अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी वापरतात MOL. ओके, ब्रॅकेट रेस टू 1. आणि कॅन्डेलासाठी वापरतात CD. ठीक आहे, ब्रॅकेट रेस टू 1. तर हे जे बेसिक युनिट्स आहे ना, त्याच्यावरच बेस सगळं ठरलेलं आहे आणि त्याच्यावरच बेस सगळे डायमेन्शनल ॲनालिसिस आहेत. तर आता डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये काय म्हणतात की ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि तुम्ही कुठलंही एखादी फिजिकल क्वांटिटी जर ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या रूपात लिहिली तर त्याला म्हणतात डायमेन्शन. मग डायमेन्शन म्हणजे काय, तर रिप्रेझेंटेशन किंवा एक्सप्रेशन, एक्सप्रेसिंग, इकडे लिहितो एक्सप्रेसिंग और रिप्रेझेंटिंग. बघा, एक्सप्रेसिंग और रिप्रेझेंटिंग एनी फिजिकल क्वांटिटी इनटू फिजिकल क्वांटिटी, expressing or representing any physical quantity in the form of powers of fundamental quantities. तर त्याला म्हणायचं डायमेन्शन. म्हणजे कसं, तर एक फक्त एक एक्झाम्पल देतो. Expressing or representing any quantity in the form of powers of fundamental quantity is called as dimension. त्याला म्हणायचं डायमेन्शन्स. मग आता काल आहे ना, मी काही डायमेन्शन्स तुम्हाला तोंडपाठ करायला लावल्यात जे आपल्याला कायम वापरायचे आहेत. मग आता काय असेल डायमेन्शन, तर फोर्सची आणि मी तुम्हाला एनर्जीची डायमेन्शन्स फाइंड आउट करायला सांगितली होती, बरोबर. बरं, आता तुम्हाला बेसिक काय गरजेचं आहे, तर यू शुड नो अबाउट द फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला, मासचा फॉर्म्युला, ॲक्सेलरेशन, लेंथ, टाईम, ह्या ज्या गोष्टी ना त्या बेसिक गोष्टी त्या मी शिकवेलच. बट ॲट द सेम टाईम आपल्याला थोडं बेसिक नॉलेज जर असेल तर आपण डेफिनेटली त्या गोष्टी इझिली करू शकू. बरं, आता मग ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचं कालचं एक ॲप्लिकेशन मी तुम्हाला शिकवलं आणि ते ॲप्लिकेशन होतं की बाबा कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करायचं. आजचं जे ॲप्लिकेशन मी तुम्हाला शिकवणार आहे ते शिकवणार आहे रिलेशन फाइंड आउट करण्याचं. मग रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी फोर्सचे डायमेन्शन्स सर्वांना पाठ करायला सांगितलं होतं. तर फोर्सचं युनिट असतं न्यूटन बाबा. आणि न्यूटनचे डायमेन्शन्स काय असतात आठवतात का, M1 L1 T-2 असं. व्हॉट इज M कशाचं सिम्बॉल आहे, आता शिकवलं मासचा, L कशाचा लेंथचा, T कशाचा टाइमचा सिम्बॉल, बरं का. आणि त्यानंतर एनर्जी, जगात कुठली एनर्जी असू देत, एनर्जीचं युनिट जूल बाबा. आणि जूलचे डायमेन्शन्स ते पण फिक्स, M1 L2 T-2. और जूल इज ऑल्सो इक्विवेलेंट टू अपन लिहित असतो न्यूटन इंटू क्या मीटर. सो दिस इज न्यूटन मल्टीप्लाइड बाय मीटर असं पण लिहितात. दॅट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज जूल. बरं, आता मी हे का शिकवतोय, कारण आजचं जे ॲप्लिकेशन शिकायचं आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचं, हे बघा ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन आपण जे डायमेन्शन शिकतोय, ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, सगळ्यात जास्त प्रश्न ह्या पार्टवर विचारतात डायमेन्शनल ॲनालिसिसच्या. तर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस पहिलं आपण काल शिकलोय टू फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर, काल शिकवलंय मी. आज जे शिकवणार आहे आता, तर आज जे शिकवणार आहे ते टू फाइंडिंग आउट द रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. तर ते जे रिलेशन आहे ते रिलेशन काय आहे ते आपण बघूयात.
तर मी फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला, सो दॅट यू विल गेट आयडिया अबाउट दिस. सो टू डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन, टू डिराईव्ह रिलेशनशिप between related physical quantities, आणि हां, माझी एक विनंती असते बरं का विद्यार्थ्यांना, ऑनलाईन सेशनमध्ये ना जर जमलं तर माझ्या सेशनमध्ये तुम्ही कानात हेडफोन टाकत जा. जर तुम्ही पब्लिक प्लेसवर जर बसलेला असाल, म्हणजे लाईक घरात जरी बसलेत पण सगळेजण तुम्हाला जर ऐकतायत, तर मेक शुअर दॅट कानात हेडफोन टाकत जा. कारण सी यू गाईज आर राईट नाव 16+ आहात, ग्रोनअप आहात. सो एखाद दुसरा जोक असा पडतो की दॅट शुड नॉट बी ऑडिबल टू युअर सिबलिंग्स जे छोटे आहेत अजून, तर त्याच्यामुळे प्लीज मेक शुअर दॅट तुम्ही तेवढी काळजी घ्याल. ओके, सो कमिंग बॅक टू द पॉईंट, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर. सेकंड, टू डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणि थर्ड, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग तो पार्ट वाटल्यास उद्या घेईल मी, करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आज मी तुम्हाला शिकवणार आहे रिलेशनशिप बिटवीन, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. हां, काय असतं ते मी उद्या सांगेन. मग कालच्या सेशनमध्ये दोज हू वेर ॲब्सेंट, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर दॅट वी हॅव स्टडीड. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दिस, टू डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. बरं, मग आता तुम्ही म्हणताल की काय शिकायचं आहे बाबा नेमकं, आता सर काय शिकवणार आहे? तर बेसिक फंडामेंटल शिकवणार आहे आता मी तुम्हाला. आता कुणी मला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगाल का रे? काय सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? एनी वन ऑफ यू. सेंट्रिपिटल फोर्स. श्रावणी, शिवराज ऐकलं असेल, साक्षी, प्रेम, प्रथमेश, फाल्गुनी, मयुरी, तृप्ती, अनिशा, एनी वन ऑफ यू वुड यू लाइक टू आंसर? सेंट्रिपिटल फोर्स नहीं सुना है क्या किसी ने? बर, हे बघा, मी असं क्वेश्चन लिहितो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इफ असं लिहितो. हे बघा इथं क्वेश्चन. तर विथ द हेल्प ऑफ ब्लॅक पेन आय वुड लाईक टू राईट डाऊन. डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर, इथं लिहितो डिराईव्ह the formula for, am I audible everyone? Please, any one of you please give me an acknowledgement. Derive the formula for, any one of you please give me an acknowledgement. Am I audible? Huh? Audible आहे ना मी? Yes sir. Yes sir. Okay, thank you. Yes sir. Derive the formula of लिहितो for लिहायच्याऐवजी derive the formula of सेंट्रिपिटल फोर्स. बघा मी इथं लिहितोय सेंट्रिपिटल फोर्स ऑफ ए पार्टिकल, सेंट्रिपिटल फोर्स ऑफ ए पार्टिकल having mass, please mute yourself, having mass m, okay, velocity v and radius of circular path as r. आता ही काय सर्क्युलर पाथ? तर मी फक्त एक जस्ट बेसिक आयडिया देतो बरं का तुम्हाला. सर्क्युलर पाथ आर युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. आता हा शब्द महत्त्वाचा, जर प्रश्नामध्ये त्यांनी मेन्शन केलंय, खुद स्वतः मेन्शन केलंय की युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस, देन आय नीड टू गो विथ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा फायदा काय बाबा? तर सोल्युशन स्टार्ट करण्यापूर्वी मला एक रफ आयडिया द्यायला आवडेल तुम्हाला. तर सेंट्रिपिटल फोर्स काय असतो? तर जी बॉडी सर्क्युलर मोशन करते बरं का, सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन कोण करतं शक्यतो? आता आपली पृथ्वी सपोज, तर पृथ्वी सूर्याभोवती गोलाकार पद्धतीने फिरते. आता ती इलेप्टिकल फिरते, पण आपल्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी, सपोज हा पार्टिकल आहे, त्याचा मास m आहे, तो v व्हेलॉसिटीने ह्या सेंटरच्या भोवती फिरतोय. आता सर्क्युलर मोशन म्हणजे आता नुकतीच वटपौर्णिमा होऊन गेली, वडाच्या झाडाभोवती सगळ्या बायकांनी, मुलींनी सपोज गोल गोल चक्रा मारल्या असतील, तर ते वडाचं झाड सेंटर आहे असं आपण ट्रीट करूयात.
आणि त्याच्या भोवती तुम्ही फिरतायत तर दॅट इज सर्क्युलर मोशन. तुमचं जे मोशन घडतंय ते कुठलं मोशन? सर्क्युलर मोशन. मग आपल्याला मास आहे, आपण काहीतरी व्ही व्हेलॉसिटीने आणि ज्या ऑब्जेक्ट भोवती ज्या सेंटर भोवती आपण फिरतोय तर ती असते रेडियस आर. तर मग हे मोशन होण्यासाठी फोर्स गरजेचा असतो आणि त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. सो सर्क्युलर मोशन होण्यासाठी जो फोर्स गरजेचा असतो त्याचं नाव असतं सेंट्रिपिटल फोर्स. बघा, फोर्स रिक्वायर्ड टू परफॉर्म सर्क्युलर मोशन, फोर्स रिक्वायर्ड. सो व्हिज्युअलाइज केलं का सर्वांनी? माझं टेक्निक तेच आहे शिकवण्याची पद्धत, की मी आहे ना रिअल लाईफ एक्झाम्पल देतो विद्यार्थ्यांना आणि त्यांना व्हिज्युअलाइज करायला भाग पाडतो. कारण ज्याला फिजिक्स व्हिज्युअलाइज करून व्हिज्युअलायझेशन जमलं ना फिजिक्समध्ये तर त्याला फिजिक्स समजायला अवघड नाही. सो फोर्स रिक्वायर्ड टू परफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज कौनसा फोर्स? कौनसा फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. तर आता बरेच जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न येईल, सर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय फरक आहे? तर हे बघा, पृथ्वी स्वतः भोवती फिरते. मी परत सांगतो, पृथ्वी स्वतः भोवती फिरणं त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. पण पृथ्वी सूर्याभोवती गोलाकार पद्धतीने सर्क्युलर पाथमध्ये फिरणं त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. आयडिया क्लिअर का सर्वांना? मग हे यस. सो हे सर्क्युलर मोशन होण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स, CPF. आणि CPF का फॉर्म्युला है mv²/r. असा फॉर्म्युला असतो. मास. मग आता एमच्या डोक्यावर कोणी नाहीये म्हणजे कोण आहे रे? बाय डिफॉल्ट 1 आहे. आरच्या डोक्यावर पण कोणी नाहीये म्हणजे कोण आहे? बाय डिफॉल्ट 1 आहे. तर समजून घ्या. मग आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r असतो, पण मला माहितीच नाहीये. ते त्यांनी प्रश्न दिलाय, डिराइव द रिलेशन बिटवीन. प्लीज म्यूट युअरसेल्फ, दोज हू हॅव अनम्यूटेड देमसेल्फ. आय रिक्वेस्ट देम, प्लीज म्यूट युअरसेल्फ. संजय कलापुरे, प्लीज. संजय कलापुरे नावाने जे जॉईन झालेत, हां, थँक्यू. सो आय एम रिक्वेस्टिंग यू गाईज. काय होतं की थोडंसं जरी एरर आलं ना तर ते जी लिंक असते शिकवण्याची ती मजा निघून जाते. सो प्लीज कोऑपरेट, कारण आपण सर्वजण इथं शिकण्यासाठी आलेलो आहेत आणि मी लाईव्ह ऑनलाईन तुमच्या समोर आहे, समजून घ्या. तर हे रेकॉर्डेड सेशन नाही आहे. रेकॉर्डेड सेशन तुम्हाला उद्या मिळतील ते, पण आता त्याच्यामुळे प्लीज इतरांनाही डिस्टर्ब होईल असं वागू नका. सो सेंट्रिपिटल फोर्स. पण मला ते म्हणतायत की हे फॉर्म्युला डिराईव्ह करा. हा फॉर्म्युला मला माहिती आहे, पण ते म्हणतात डिराईव्ह दॅट विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. कळतंय का लॉजिक? मग मी काय लिहिणार की बाबा मला तर माहीत नाही आहे, जसं काय मला माहितीच नाही फॉर्म्युला. सो माझं सोल्युशन आता इथून सुरू होईल. मी तुम्हाला फक्त प्री रिक्वेस्ट दिलं, तो मी असं लिहिलं, लेट सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास. मासचा पॉवर घेतला A, व्हेलॉसिटीचा पॉवर घेतला B आणि आरचा पॉवर घेतला C. बघा, मी असं मानलं की फोर्स जो आहे सेंट्रिपिटल फोर्स तो मासच्या A पॉवरला, व्हेलॉसिटीच्या B पॉवरला आणि रेडियसच्या C पॉवरला प्रोपोर्शनल आहे. ABC ह्या व्हॅल्यूज येतील, पॉवर टर्म्स येतात ह्या. मग आता काय लिहितात याच्यामध्ये फिजिक्समध्ये? सपोज मग हा जो फोर्स आहे त्याला मी असं लिहिलं F इज इक्वल्स टू डायरेक्टली प्रपोर्शनलचा इक्वल टू घेतला आणि इथं काहीतरी कॉन्स्टंट घेतला K. सो m⁻⁴ v⁻⁵ आणि r⁻c असं पुन्हा लिहिलं. सो कॉल इट ॲज इक्वेशन 1. तो ह्या Kचे ना आता माझ्याकडे कुठली व्हॅल्यू नाही आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो, ठीक आहे. पण आता डावी बाजू कोण आहे? तर याला म्हणतात LHS. मग LHS कडे माझ्याकडे फोर्स. बघा, LHS कडे कोण आहे? F. मग आय वुड लाईक टू गो विथ F. मग Fचे डायमेन्शन सर्वांचे पार्ट आहे. जगात कुठलाही फोर्स असू देत, फ्रिक्शनल फोर्स, केमिकल रिॲक्शन फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, रोपमध्ये टेन्शन फोर्स, त्यानंतर मोमेंटमवाला फोर्स, कुठलाही फोर्स असू देत, फोर्सचे डायमेन्शन फिक्स. सांगा काय? m1 -2. So I would like to call it as equation number 2. मग आता
हेच मला RHS साठी लिहायचं. मग RHS मध्ये काय काय क्वांटिटीज आहेत माझ्या. सो हे झालं माझं LHSचं इक्वेशन. बघा कसं सोडवायचं. LHS म्हणजे ही लेफ्ट हँड साइड होती F. आता RHS, आई वुड लाइक टू गो विथ RHS. RHS में क्या क्या टर्म्स है बोलो. हाँ, एक तो है के तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला काही डायमेन्शन्सच नसतात, डायमेन्शनलेस असतं, ते मी नंतर सांगेन. मग राहिला प्रश्न एमचा. एम म्हणजे कोण असतं रे, तर मास. मग एमचा मास, एमचं लिहितो आपण M1 ब्रॅकेट रेस टू कोण ए. नंतर आला व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ते मी लिहून देईल आणि थोड्या छोट्याशा गोष्टी तेवढ्या आता तुम्हाला बाय हार्ट करावं लागेल. L1T-1 ब्रॅकेट रेस टू बी. रेडियस म्हणजे परत आली लेंथ L⁻⁶. आता हे कुठून आलं हा प्रश्न जर तुमच्या समोर येत असेल तर बच्चा पार्टी मी तुम्हाला सांगतो व्हेलॉसिटीसाठी इथंच लिहून देतो खाली, ठीक आहे. सो दिस इज नॉट पार्ट ऑफ नाव न्यूमेरिकल बट हियर हा व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला असतो तर तो असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ. मग लेंथचे डायमेन्शन्स म्हणजे लेंथला मी कसं रिप्रेझेंट करतो तर सिम्बॉल असतो L1 आणि टाइमचा असतो T1, ठीक आहे. मग हा T1 वरती गेला तर काय बनलं डायमेन्शन L1T⁻⁻1. म्हणून मी फक्त त्या व्हेलॉसिटीला इथं रिप्लेस केलं. कुणाला काय अडचण का, अडचण आहे का कुणाला. आणि असली तरी अडचण असली तरी मी ज्या पद्धतीने दिलं त्या पद्धतीनेच तुम्हाला लिहावं लागेल. ओके फाईन. हॅलो सांगा मला चला पटकन बच्चा पार्टी, याच्यात कुणाला काय अडचण नाही सर. हा, ही स्टेप समजली. ही स्टेप समजली. येस सर. ओके ओके यस सर. ओके ग्रेट. आय एम हॅपी देन. मग आता राहिला प्रश्न होता रेडियसचा. आता रेडियस म्हणजे काय रे, तर रेडियस म्हणजे डिस्टन्सच आहे. मग डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर त्याचं पण फॉर्म्युला काय आला तर लेंथ साठीच आला L1. ओके. सो मग आता इथून पुढे गंमत आहे. RHSचं इक्वेशन मी तुम्हा लोकांसाठी इथं लिहिलं बरं का त्याचं एक्सप्लेनेशन, बट दिस इज नॉट पार्ट ऑफ योर इक्वेशन. सो मैंने LHS को इक्वेशन नंबर 2 बोला है. RHS में जो आया अपन का मास, उसको मास सेपरेटली लिखा, वेलोसिटी को लिखा. आता त्यांचे पावर लिहून घ्या. मग ही स्टेप मी कंटिन्यू करतो. ओके. सो मी वाटल्यास ह्या स्टेपला आहे ना बॉक्स करतो जेणेकरून दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर डेरिवेशन बट दोज हु आर न्यू कमर्स त्यांच्यासाठी. अरे हां चला डायमेन्शन दिसेल मला. हां RHS, तो RHS का पार्ट देअरफोर वापरायचं सिम्बॉल आणि एकच इक्वल टू असतं. मी एवढ्या मुलांना बघितलं आत्तापर्यंत, म्हणजे 2013 पासून मी फिजिक्स शिकवतोय. तर मुलं काय करतात माहिती का, हे देअरफोर सिम्बॉल कुठेही अननेसेसरी वापरतात. इक्वल टू साईनही 2 असतात त्यांचे, असं नका करू. ओके. आता आणखी एक छोटीशी प्रॉपर्टी तुम्हाला लोकांना सांगायची राहिली. कालचे जे विद्यार्थी होते त्यांना ती माहिती आहे, पण जे नव्हते त्यांच्यासाठी सांगतो. हे बघा, a⁻m इंटू a⁻n असं जर असेल म्हणजे दोन क्वांटिटीज त्यांच्या पॉवर टर्म्स असतील, त्यांचा बेस जर सेम असेल तर त्यांच्या इंडायसेसची होते ॲडिशन पॉवर टर्मची. आणि समजा जर a⁻m असं असेल तर ते लिहिलं जातं a⁻m इंटू n. दोघांमधला फरक समजून घ्या. a⁻m विच इज मल्टीप्लीकेशन और a⁻m इंटू a⁻n उसका होगा एडिशन. तो अपन का जो स्टेप है ना RHS वाला स्टेप थोड़ा लंबा हो रहा है लेकिन एक्सप्लेनेशन में मजा आ रहा है. तो RHS वाला स्टेप आता इथून मी त्याला डायरेक्ट उचलतो आणि इकडे घेतो बरं का. ठीक आहे, खाली येतोय. नेक्स्ट पेजवर यावं लागलंय मला डायरेक्टली. हां RHS. मग आता तुम्ही लॉजिक लावा आणि मला सांगा m⁻1⁻a काय लिहिल मी. m⁻1⁻a काय लिहिणार. मल्टिप्लिकेशन होईल की ॲडिशन होईल. 1+a लिहू की 1 इंटू a लिहू. 1 into a. 1 into a. यस वेरी गुड. 1 इंटू a. तो मेरा इक्वेशन बना ये m⁻, डायरेक्ट लिखा फिर मैंने a. चलेगा. सेकेंड बोलो L⁻1⁻b क्या लिखूंगा. L⁻1
प्लीज म्यूट युअरसेल्फ, प्लीज म्यूट युअरसेल्फ. हॅलो मम्मा, मला नाव घ्यायला सांगू नका प्लीज. खेडकर नावाने जे जॉईन झालेत, हां थँक्यू. चलो, सो मला सांगा आता सेकंड. हां, एल रेस टू, हे बघा ही स्टेप ज्यांना दिसत नसेल, एल रेस टू 1 रेस टू बी. हां सांगा, मल्टीप्लीकेशन है तो क्या लिखोगे? 1 इंटू बी क्या लिखा जाएगा? बी. टी रेस टू -1 रेस टू बी. टी रेस टू -b. एल रेस टू 1 रेस टू सी काय लिहिणार? एल रेस टू सी, 1 इंटू सी. ही स्टेप थोडीशी तुम्हा लोकांना कळण्यासाठी जर कठीण गेली असेल तर सांगा, आय कॅन एक्सप्लेन. हॅलो, कळतंय का तुम्हाला? हे बघा ही स्टेप माझ्यासाठी महत्वाची आहे, मी हायलाइट करतो इथं त्याला. एकच मिनिट, आय नीड टू पिक दिस कॉल. हाँ जीबा, मैं सेशन में हूँ. इज देयर एनीथिंग अर्जेंट? हाँ, साउथ क्लास में है अभी, मैं ऊपर सेशन ले रहा हूँ, मेरा ऑनलाइन सेशन चल रहा है. ट्यूशन छूटता है 8 बजे, लेकिन बच्चे यहाँ पे स्टडी करने के लिए बैठते हैं, सेल्फ स्टडी के लिए. हाँ बोलो सर. हाँ 8:30 बजे करते हैं ना सर, इनका फ्री, वो स्टडी करने के लिए बैठते हैं ना. अच्छा, आ जाओ फिर, आ जाओ सर. हाँ सर मैं ना अभी सेशन में ऊपर है, मेरा सेशन चल रहा. आप है ना डायरेक्ट कांटेक्ट नहीं कर सकते अभी. 8:30 के बाद मैं जाऊँ क्या नीचे? मेरा सेशन 8:30 को ख़त्म होगा. टेरेस पे हूँ मैं. हाँ सॉरी. चलो, तर पालक काळजी करतात. हां, एम रेस टू बघा ही स्टेप महत्वाची होती आणि त्या स्टेपसाठी मी काय वापरलं तर हे लॉजिक वापरलंय. समजतंय सर्वांना? मग ही स्टेप समजली का? फायनल स्टेप. मग हे बघा तिथं येस सर, ही स्टेप समजली ना? 1 इंटू ए, त्यानंतर हे बघा 1 इंटू बी, हा टी रेस टू हायलाइट केलेलं दिसतंय ना सर्वांना? इज इट ओके? इज इट फाइन? हां, तो ये स्टेप महत्वाची आहे बघा. एल रेस टू बी, टी रेस टू -बी, टी रेस टू सी. मग आता फायनली काय घडतंय? मग आता हे सगळ्यांना कंबाईन करू. कंबाईन कसं? तर एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ. एम रेस टू ए. हां, आता एल 2 आलेत बघा, आणि जर 2 क्वांटिटीचा बेस सेम असेल तर मी इथं लिहिलेलं आहे. म्हणून मी हे बेसिक शिकवत असतो, आणि मुलांना आहे ना, माझ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स का आवडतं तर मी बेसिक प्रत्येक स्टेप त्यांची क्लिअर करत असतो. सो एल रेस टू बी हा एल रेस टू सी. बघा दोघांचा काय सेम आहे? बेस सेम आहे. इंडायसेसची काय होणार? एडिशन. यस, एल रेस टू क्या लिखो फिर? बी प्लस सी, और टी तो एक ही है, टी रेस टू -बी. तो ये आरएचएस का इक्वेशन देखो, इसको मैंने इक्वेशन नंबर 3 बोला. एलएचएस का इक्वेशन आपका इक्वेशन नंबर 2 था. सो इक्वेशन नंबर 2 और इक्वेशन नंबर 3, बिकॉज मेरे केस में एलएचएस और आरएचएस दोनों सेम होना मांगता. स्टार्ट में इक्वेशन 1 में लिखा था मैंने. आई हैव कॉल्ड, ये देखो यहाँ पे इसको हाईलाइट करता हूँ. आई हैव कॉल्ड दिस स्टेप, ये जो फर्स्ट स्टेप है इसमें ये जो पार्ट है इक्वल टू च्या डाव्या बाजूला तो एलएचएस है माझ्यासाठी, एलएचएस. और ये जो स्टेप है, ये जो पार्ट है, ये मेरे लिए कौन है? आरएचएस है. एम आई करेक्ट? ठीक है, फाइन है. तो जाऊँ फिर मैं आगे. तो इक्वेटिंग इक्वेशन 2 and 3, कारण मला पॉवरचे रिलेशन पाहिजेत. इक्वेटिंग इक्वेशन 2 and 3 क्या आएगा फिर इक्वेशन? तो इक्वेशन 2 है मेरे लिए. इक्वेशन 2 आई कैन राइट डाउन इट इन दिस फैशन. m1 l1 t -2. ये देखो मैं यहाँ पे ऐसा लिखता हूँ. m रेस टू a, l रेस टू b प्लस c, t रेस टू -b इज इक्वल टू m1 l1 t रेस टू -2. काय दिसतंय आता तुम्हाला दोन्ही बाजूंना? मी इक्वेट केलं, 3 नंबरचं इक्वेशन लिहिलं आणि 2 नंबरचं इक्वेशन लिहिलं. काय दिसतंय रे दोन्ही बाजूला? जर दोन्हीकडे जर तुम्ही पाहताल तर m मास सेम, मग आपण त्यांचे
इंडायसेस मॅच करायचे किंवा पॉवर टर्म्स, इक्वेटिंग पॉवर्स. तो वाचताना मी असं वाचणार आता, बघा मी कसं वाचतोय, इंटरेस्टिंग. सो आय वुड लाईक टू रीड इट इन दिस फॅशन. ओके, आय वॉन्ट टू यूज हायलायटर. एकच मिनिट. तो प्रीसेट कलर, I don't want to use that with the so हे बघा आता हा A आणि हा इकडचा 1, इथला B प्लस C, L वाला L सोबत कंपेअर करायचा आणि जो आपला लास्ट असेल, लास्ट वाला पार्ट कुठला तर T वाला T सोबत कंपेअर करायचा. येईल का करता त्यांचे पॉवर्स. सो इक्वेटिंग पावर्स ऑफ LHS एंड RHS टर्म्स. सो यहाँ पे लिखता हूँ इक्वेटिंग पावर्स. तो पावर्स को इक्वेट करेंगे तो क्या बनेगा, ए हे बघा, ए हे मधलं साइन वापरायचं, इक्वल टू यम चा यम पावर. हाँ, ए इज इक्वल्स टू किती आली व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती येईल बघा, दोघांचा बेस यम यम, त्यांचे पॉवर इक्वेट करायचे. ए इक्वल टू 1. मग बी प्लस सी इज इक्वल्स टू काय असेल सांगा, यल ला यल सोबत कंपेअर करायचं 1. यस, व्हेरी गुड. सो मी काय लिहिलं मग सांगा आता, बी प्लस सी इज इक्वल्स टू 1. शेवटचं सांगा, टी ला टी सोबत कंपेअर केलंय पॉवर, मायनस बी इज इक्वल्स टू यस, घेताना बरोबर घ्यायचं, ए इज इक्वल्स टू 1. हे इक्वल टू साइन आहे ना मध्ये, ती लक्ष्मण रेषा आहे आपल्यासाठी. ए इक्वल टू 1, बी प्लस सी इक्वल टू प्लस 1, मायनस बी इज इक्वल्स टू -2. बरं, मायनस मायनस दोन इकडचं कॅन्सल झालं. मग मला 2 व्हॅल्यू आता ऑलरेडी मिळाल्यात. सोप्या झाल्यात गोष्टी माझ्यासाठी. कशा झाल्यात सोप्या मग सांगा बरं तुम्ही. तर ए ची व्हॅल्यू मिळाली मला, ए इज इक्वल्स टू कितना बना 1, मायनस बी इज इक्वल्स टू -2. शॅल आय कॉल इट एज बी इज इक्वल्स टू 2. कुणाची काय हरकत आहे का, असली तरी मी जुमानत नाही, कारण मला आन्सर मिळाला आहे. मग आता राहिला प्रश्न सीचा, सीची पॉवर काढण्याचा. मग काय करायचं, ह्या बी चीच व्हॅल्यू उचलून सी मध्ये टाका, एज बी प्लस सी इज इक्वल्स टू 1 ना. तो इसको उठाओ और इस इक्वेशन में डालो और करो फाइंड आउट सी का वैल्यू. कोई बताएगा मुझे सी का वैल्यू कितना आएगा. हेलो सर. 1. हाँ बोला, काय अडचण आहे कोणाची. -1 सर. हाँ श्रावणी बोल ना. -1. सी ची व्हॅल्यू -1 आली. व्हेरी गुड, यस करेक्ट. कुणाची आली -1. बी ची व्हॅल्यू जर इथे 2 टाकली बी प्लस सी च्या इक्वेशन मध्ये, तर सी ची व्हॅल्यू मिळेल. आर यू गाइज गेटिंग द व्हॅल्यू. नसेल मिळत तर सांगा मला, आय कॅन हेल्प यू. -1. यस व्हेरी गुड, -1. आणि यायलाच पाहिजे, -1च यायला पाहिजे. कारण सर मी लेफ्ट होऊ शकते का. का बरं, काय आलं. मला केक कापायचे. अरे बापरे, वाढदिवस आहे का हर्षदा तुझा. हो. सर्वांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या रे हर्षदाला. हर्षदाचा वाढदिवस आहे आज. सो वी विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे हर्षदा. आणि थँक्यू सर. हां, आणि म्हणजे माझ्या सदिच्छा असतील तुझ्यासोबत की करिअरमध्ये खूप मोठा आपल्याला झेप घ्यायची आहे आणि त्याची ही सुरुवात असेल, लक्षात घे. कारण स्वप्न मोठी बघू, पण कष्ट पण तेवढ्या जिद्दीने घ्यायची तयारी ठेव. हा संकल्प कर आज मी म्हणेल. आणि जर तेवढं जर तुला करता आलं ना, प्रामाणिकपणे कष्ट करता आले ना, जगात कुठलीच गोष्ट मग आपल्यासाठी अशक्य नाही. आणि आपल्याला काही टॉपला नाही जायचंय, समजून घ्या सर्वांनी. इथं जे आज तिच्या बर्थडे निमित्ताने मला सांगायला आवडेल की आपल्याला काही टॉपला नाही जायचंय, पण आपल्याला ज्या फील्डमध्ये जे काम करायचंय ना ते प्रामाणिकपणे करायचंय. मग आता आपल्याला अभ्यासाचं काम आहे ना, तर अभ्यासाचं काम करू प्रामाणिकपणे. आणि यस, पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा हर्षदा. थँक्यू सर. यस यस, चलो यू कॅन ड्रॉप द मीटिंग. आणि व्हिडिओ सेशन बघून घेशील उद्याचं, म्हणजे रेकॉर्डेड सेशन मी अपलोड करेल युट्यूबला. युट्यूबला चॅनलला सर्वांनी फॉलो करा. चलो चलो हर्षदा, बाय बाय.
सॉरी फॉर द इंटरप्शन बाकीच्यांना पण. या सो बी प्लस सी. तर आपण इथं जी व्हॅल्यू टाकली सी ची व्हॅल्यू सर्वांची किती आली -1. मग आता मला हे न्यूमेरिकल परत एकदा कंप्लीट करायला आवडेल. मग ह्या ज्या ए बी सीच्या व्हॅल्यू आल्यात लाईक ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू 2 आणि सी इज इक्वल्स टू -1. वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये काय लिहिलं होतं रे मी? आय हॅव रिटन दॅट इक्वेशन इन दिस फॅशन. एफ इज इक्वल्स टू के एम रेस टू ए वी रेस टू बी आणि आर रेस टू क्या था? सी. ऐसा था इक्वेशन. डू यू रिमेंबर? तुम्हाला आठवत नसेल तर मी लिहिलंय तिथं वरती, मी दाखवू शकतो, पण स्क्रीनवरती घेऊन जाण्यापेक्षा मी असं ठेवायला प्राधान्य दिलं. एम रेस टू ए ची व्हॅल्यू 1 आली, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 2 आली, म्हणजे बी ची व्हॅल्यू 2 आली. आर रेस टू सी, आर रेस टू मला -1. आता इंटरेस्टिंगली हे बघा कन्सेप्ट कसा आहे. तो एफ इज इक्वल्स टू ह्या के ला डायमेन्शन्स नाही आहे, त्याला व्हॅल्यू नाही आहे, तर मी के ला प्रोपोर्शनॅलिटी 1 मांडलं. सपोज आय हॅव कन्सिडर इट ॲज 1 आणि एम रेस टू 1 व्ही चा स्क्वेअर आणि हा आर खाली गेला डिनॉमिनेटरला गेला तर हा आर +1 होईल. एम आय करेक्ट? खाली जर आला डिनॉमिनेटरला. मग मला सांगा, मी तुम्हाला मगाशी जो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला शिकवला होता बच्चा पार्टी, तो फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सारखाच आहे का वेगळा आहे? यस, सेम आहे. मग कशाच्या मदतीने केलं मी हे? कशाच्या मदतीने केलं मी? काय वापरलं टेक्निक? हा फॉर्म्युला कुठून डिराईव्ह केला मी? मी काय मानलं की बाबा स्टार्टिंगलाच तुमची स्टेप कुठून सुरू होते बघा. ज्यावेळेस असं म्हणतात derive the formula of centripetal force of a particle having mass m, velocity v, radius r using dimensional analysis. ज्यावेळेस असं बोलतात तर त्यावेळेस लगेच घ्यायचं फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्या मासच्या क्वांटिटीला, व्हेलॉसिटीच्या पॉवर टर्मला, आरच्या पॉवर टर्मला. मग आता हे फिजिकल रिलेशन तुम्ही फाइंड आउट केलं एखाद्या क्वांटिटीमध्ये. मग हे जी के ची व्हॅल्यू आहे ना, ती के ची व्हॅल्यू फक्त येत नाही, बाकी हे सगळं येतं. मासचं पॉवर काय असेल, व्हेलॉसिटीचा पॉवर काय असेल, रेडियसचा पॉवर काय असेल. अंडरस्टूड? इंटरेस्टिंग आहे का? इंटरेस्टिंग आहे का हा पार्ट जो शिकला तो? हा, इंटरेस्टिंग आहे का? तर हे बघा परत एकदा सांगतो, आपण डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आहोत आणि डायमेन्शनल अनालिसिस हा चॅप्टर 1 युनिट अँड मेजरमेंटचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी फर्स्ट कन्वर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा ते काल सांगितलंय. आणि आज आपण जे शिकलोय ते शिकलोय आपण टू डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ओके, सो आय एम हॅपी दॅट प्रत्येकाला ते समजलंय. आणि मग मला आहे ना एक प्रश्न द्यायला आवडेल तुम्हा लोकांना आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायला आवडेल का? मग तर एखादं रिलेशन आणखी ऍडिशन मध्ये देतो तुम्हाला, सो दॅट यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस. हा, ठीक आहे. बर, चालेल. स्क्रीन दिसतेय सर्वांना? हा, साक्षी. तर हा, मग मला तुम्हाला आणखी एक इक्वेशन द्यायला आवडेल. सो मी काही गोष्टी आता सगळ्यांना डायमेन्शन्स प्रत्येकाच्या माहीत नाही, मी डायमेन्शन्स वाटल्यास लिहून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आणि सेम स्टेप फॉलो करायचे हा सर्वांनी, कारण हे होमवर्कला ठेवणार आहे आता मी. सो डिराइव्ह करायचा इक्वेशन फॉर्म्युला. क्वेश्चन देतो इथं, डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए particle having mass m, velocity v, using dimensional analysis वापरून तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. आता मास आणि व्हेलॉसिटी वरती तर मी लिहिलेलंच आहे, तेच वापरा. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स, मासचे डायमेन्शन्स माहितीच आहे तुम्हाला. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो कोणी सांगेल का रे? बॉडीच्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो?
तर पहिली स्टेप आपली काय राहील, लेट काय म्हणायचं स्टार्टिंगलाच, लेट कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम रेस टू ए आणि व्ही रेस टू बी. मग आता तुम्हाला ए आणि बी चे पॉवर फाइंड आउट करायचे. पण कायनेटिक एनर्जी परत एकदा नेक्स्ट स्टेप, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू कॉन्स्टेंट के टाइम्स एम रेस टू ए रेस टू व्ही रेस टू बी. कॉल इट एज इक्वेशन नंबर 1. और यहाँ पे जो LHS होगा, LHS इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जीचे डायमेन्शन्स काय असतात रे बाबा हो, तोंडपाठ झालेले आहेत सर्वांचे आता. M1 L2 T minus 2. यस वेरी गुड. सो इसके डायमेंशंस फिक्स M1 L2 T minus 2. कॉल इट एज इक्वेशन नंबर सपोज 2. ठीक है, तो इसको मैंने बोला 2. और RHS बोलो क्या क्या है RHS में, K मल्टीप्लाइड बाय M रेस टू A V रेस टू B. मग आता डायमेन्शन्स कसे लिहायचे, तर कॉन्स्टंटचे काही डायमेन्शन नाही आहे, मासचं डायमेन्शन आलं M1 कॅपिटल M1 ब्रॅकेट रेस टू ए. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स मगाशी लिहिलेत, झालेत का कुणाचे तोंडपाठ. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय होते, L1 T रेस टू माइनस क्या था, यहाँ पे देखो, यहाँ पे फिर से दिखाता हूँ मैं आपको वेलोसिटी के डायमेंशंस. यहाँ पे है मौजूद, देखो ये पार्ट, यहाँ पे क्या है वेलोसिटी के डायमेंशंस, v. सांगा पटकन, L1 T minus 1 चलेगा. सो फक्त सॉरी, हाँ बोला काय 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 डाऊट आहे कोणाचा. L1 T रेस टू -1 होल ब्रॅकेट रेस टू B. परत सॉल्व करताना आता प्रॉपर्टी आपली लॉज ऑफ इंडायसेस. सो M रेस टू 1 into A इज A, L रेस टू B आणि T रेस टू -B. सगळ्यांना एकत्र करून घ्या, M रेस टू A, L रेस टू B, T रेस टू -B. कॉल इट एज इक्वेशन नंबर 3. और अभी LHS और RHS ये दोनों को इक्वेट करो. चलेगा. इक्वेशन 2 और इक्वेशन 3 ला काय करायचं, इक्वेट. आणि ए बी आता दोनच आहेत पॉवर आपल्याकडे, ए आणि बी, तर त्यांचे पॉवर काढायचे. जमतील का सर्वांना सांगा. मी आता करून दिलंय बाबा, तुमचं निम्म काम करून दिलंय. मग हे पेंडिंग वाला टास्क तुम्ही करणार. आणखी एक फॉर्म्युला मी तुम्हाला देतो, तेवढा फॉर्म्युला तुम्ही करावा. हे मला वाटतंय. तर एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचा देऊ का, जीची व्हॅल्यू सांगून देतो वाटल्यास तुम्हाला. हां, सो क्वेश्चन इथं लिहितो. पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटेड ॲज M रेस टू A, G रेस टू B, H रेस टू C, where M stands for mass, G stands for the acceleration due to gravity, आणि H stands for the height. height म्हणजे distance. Okay, you can take it as distance. Okay, fine. height or you can call it as distance, depth, displacement, कुछ भी बोलो. लेकिन सिर्फ क्वेश्चन आएगा G का, acceleration due to gravity चे डायमेंशंस काय असतात. तो हिंट यहाँ पे लिखता हूँ. हिंट, G के डायमेंशंस होते हैं L1 T -2. हे कुठून आलं तर ते मी नंतर सांगेल, पण फक्त आता तुम्हाला डायमेन्शनची हिंट दिली बाबा. मग तुम्ही सॉल्व करावा. पोटेन्शियल एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी PE स्टँड्स फॉर पोटेन्शियल एनर्जी. जगात कुठली एनर्जी असू देत, एनर्जीचे डायमेन्शंस फिक्स. ओके, क्या डायमेन्शंस बोलो एनर्जी के. सो विद द हेल्प ऑफ डायमेंशनल एनालिसिस आई वुड लाइक टू आई वांट यू गाइज टू सॉल्व दिस न्यूमेरिकल. चलेगा, कर पाओगे? Yes, sir. Yes, will you guys try this? ठीक आहे, मग तेवढं ट्राय करावं आणि सॉल्व करावं. चालेल, थांबूयात मग आजच्यासाठी. कोणाचं काही डाऊट असेल तर विचारा, कोणाला काही कन्सर्न असेल तर विचारा.
if anyone is having any concern, you can ask me. I'm ready to speak, ready to point out your any doubt which you are facing right now. आणि मग आज जे शिकलो ते फक्त एकच मिनिटात रिवाइज करतो. हॅव दॅट पेशन्स, प्लीज हॅव दॅट पेशन्स, सो दॅट आय वुड लाईक टू गो विथ दॅट. चालेल, करू मी पटकन. मग आज आपण शिकलो डायमेन्शनल ॲनालिसिस बद्दल. तर डायमेन्शनल ॲनालिसिस मध्ये जो जो पार्ट आपण शिकलोय आता, तर तो काय काय पार्ट होता. तर ऑब्वियसली वी स्टार्टेड विथ फंडामेंटल क्वांटिटीज, SI युनिट, सिम्बॉल, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लाईट इंटेन्सिटी, SI युनिट सगळे त्याचे फॉर्म्युले, त्याचे सगळे सिम्बॉल्स, डायमेन्शन्स म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर फोर्स आणि एनर्जीचे हे डायमेन्शन्स तोंडपाठ करा. हे म्हणजे पूर्ण थ्रूआउट फिजिक्स 11वी आणि 12वी मध्ये कुठलाही फॉर्म्युला येऊ द्या, त्याचे डायमेन्शन्स येऊ द्या, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हे वापरायचंच आहे. आणि हे ज्याला जमलं ना, म्हणजे माझ्याकडे असे टेक्निक्स आहे ना, तुम्ही कुठलाही मला फॉर्म्युला सांगा, मी त्याचे डायमेन्शन्स फक्त ह्या 2 फॉर्म्युलाने तुम्हाला सांगेन कसे काढायचे. हा 7 फंडामेंटल क्वांटिटीचे हे डायमेन्शन्स तर पाठ पाहिजे. हा ML1 TK1 हे तर काय लक्षात ठेवण्यासारखेच आहेत. सो ते त्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. तर ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा आपण फायदा घेतला, त्याचं ॲप्लिकेशन शिकलो इन ऑर्डर टू फाइंड दी रिलेशन बिटवीन दोज क्वांटिटीज. म्हणजे फोर्स कशावर डिपेंड आहे, तर मास, व्हेलॉसिटी आणि रेडियसवर. पण तो कसा डिपेंड आहे बाबा, व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला डिपेंडेंट आहे, फोर्स आणि रेडियसमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, फोर्स आणि मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर ह्या फिजिकल क्वांटिटीजचं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग केला. आता कायनेटिक एनर्जी आहे सपोज, त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तो मासवर कसा डिपेंड आहे, डायरेक्टली आहे, इनडायरेक्टली आहे, इनव्हर्सली, ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. सो ते रिमेनिंग पार्ट तुम्ही करावा आणि पोटेन्शियल एनर्जीचा पण करावा. ओके, थँक्यू. चालेल, जमेल सर्वांना. विल यू गाईज ट्राय. कारण हे बघा, प्रयत्न करायचा, चुकलं तरी चालेल. चालेल, करताल. श्रावणी, आज ते व्हिडिओ सेशन्स मिळाले का तुला त्या लिंकवर, पाहता आले का? श्रावणी, हो सर, आवाज नाही आला. श्रावणी, ते व्हिडिओ पाहता आले का तुला आज जे लिंकवर टाकले ते? नाही सर, कॉलेजला गेले होते, तुम्ही सोडले तेव्हा. अच्छा अच्छा, ओके, चालेल, ठीक आहे. तुला उद्या दाखवायचे तर उद्या दाखवून देते. हा, ओके ओके, चलेगा फिर. चलो ज्ञानेश्वरी, आय थिंक इट वॉज युअर फर्स्ट सेशन. कुठून जॉईन झालीस ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी सासवडे. फाल्गुनी आय नो, गौरव आय नो, तृप्ती आय नो, शिवराज, प्रेम, मयुरी, साक्षी साबळे. आज साक्षी, पप्पांना फोन केला तर आज मी बोललो पप्पांशी दुपारी, तू कॉलेजला गेली होतीस त्यावेळेस. आणि तुळशीराम खेडकर नावाने कोण जॉईन आहेत? तुमचं काय नाव आहे, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे? कारण मोस्टली आहे ना, प्रत्येकजण तुमचं अकाउंट जे आहे ते पालकांच्या नावाने आहे, रिनेम केलं नाही आहे तुम्ही अजून. सो दॅट्स वाय आय एम आस्किंग. हा, जस्ट कॅज्युअल क्वेश्चन्स, नथिंग पर्सनल. हॅलो साक्षी. येस सर. या साक्षी, बोललो आज मी पप्पांशी बोललो. कसे वाटतात तुला सेशन साक्षी?